तर त्यांनाही मी शुभेच्छा देतो. सार्वजनिक वाचनालय हे नित्रूड तसं फार चांगलं गाव आहे. म्हणजे शिक्षण, परंपरा, विचार काकानं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर नित्रूडसारख्या गावामध्ये एक सुसज्ज वाचनालय असलं पाहिजे. आणि यापूर्वी होतं, पुन्हा नव्यानं ते पुनरुज्जीवन झालेलं आहे. तर वाचनालय हे विद्यार्थी बनलेले आहेत. 10-20 वर्षानंतर ज्यावेळेस ते गावात येतील त्यावेळेस त्याच्यापैकी एखादा म्हणेल की मी जिल्हा परिषदचा शिव आहे बुलढाण्याला आणि या वाचनालयातून तयार होऊन तिकडे गेलेलो आहे. तर हे या वाचनालयातून विद्यार्थी घडतील. या कार्यक्रमाला उपस्थित हे काका आहेत, मुख्याध्यापक साहेब आहेत, विष्णू आहेत, मनोहर तात्या आहेत, आत्तासाहेब आलेले आहेत, मॅडम आहेत, सुभाष भाऊ आहेत, नवनाथ भाऊ आहेत. सगळ्यांची नावं घेता येतील मला, पण मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. त्याच्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. सर्व गावातले उपस्थित आहेत, मानव काव्याचे सहकारी आहेत, सरपंच सोसायटीचे सर्व सहकारी आहेत. तर मी या 2 पुस्तकाबद्दल काका म्हणाले की माझ्या हस्ते केलेलं आहे. तर काका खरं म्हणजे या पुस्तकाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं हेच या पुस्तकाचं खरं यश आहे. म्हणजे ज्यांचं अख्खं आयुष्य चळवळीला समर्पित आहे अशा माणसानं या पुस्तकाचं उद्घाटन करावं. आणि या पुस्तकं जनरली काय करतात, गौरव ग्रंथ करतात. मला ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस मला लोकवाङ्मयग्रहवाले म्हणाले आपण हे करू, गौरव ग्रंथ करू आणि महाराष्ट्रातले 50-50 मोठे नावं काढले. तर म्हणलं मला ते करायचंच नाही, म्हणलं गौरव ग्रंथ करायचंच नाही. आणि वाङ्मय विग्रहाला म्हणलं मला तुमच्या वेळेनुसारही जायचं नाही. म्हणलं मी या पुस्तकाचे खरे लेखक कोण, नवनाथ भाऊ आहे. त्यांची कथा आहे, फार सुंदर कथा आहे, तुम्ही वाचा त्याच्यामध्ये. ते पुस्तक तयार करण्यासाठी परमेश्वरांनी खूप चांगली मेहनत घेतली, रेकॉर्ड केलं. फुले भाऊची कथा आहे, दळवी भाऊची कथा आहे, मच्छिंद्रची कथा आहे, महादेव भाऊची कथा आहे, आमच्या यांची कथा आहे, लोखंडीची किसन, आणि आणखी येणार आहेत क्रमशः. म्हणजे खरा चळवळीचा वारसा हा जसा जमिनीतलं पाणी आपण चलत चलत लक्षात येते, इथं खडखळा, इथं पाणी नसेल, थोडं पुढे गेलं की पाणी लागेल असं. तर तसं चळवळीतलं खरं जे सेंद्रिय खत आहे ते इथं बसलेलं आहे काका. आता आपलं दुर्दैव असं आहे की आता जमानाच खरा, आपण कुठं रानात सेंद्रिय वापरतो, जमानाच खरा केमिकलचा आहे, फॉस्फरसचा आहे आणि रासायनिक खताचा आहे. त्याच्यामुळे रासायनिक खत टाकलं की लगेच पिकं बी येत आहे. तसंच राजकारणातलंही झालंय, समाजकारणातलंही झालंय. जेवढा माणूस पोस्टरवर, होर्डिंगवर लोकांमध्ये दान दिसेल, मोठ्या गाडीत येईल, आज निवडणूक लढवायची की लगे उद्या एकामेकावर दोस्ती करायची, ते राज्यात सुरू आहे. ते आपल्या इथं काय सगळ्या देशात सुरू आहे तेच. त्याच्यामुळं नाही म्हणलं तरी समजा महापुरुषाचे विचार नसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, महात्मा फुले नसते, शाहू महाराज नसते, शिवाजी महाराज नसते, संभाजी महाराज नसते, अहिल्यादेवी नसत्या, अण्णाभाऊ साठे नसते, हे महापुरुष नसते तर आज आपल्याला जे कळलं ते कळलं नसतं. तर ह्या महापुरुषांचे विचार हे हयात असतानाही स्वीकारणारे लोक आपल्यासारखेच होते, गोरगरीब, उपेक्षित, वंचित. आजही तसेच माणसं आहेत. त्याच्यामुळं या समाजामध्ये ज्यांना विचाराची गरज आहे ते माणसं विचारायला जाते आणि ज्यांना रासायनिक खताची गरज आहे ते माणसं रासायनिक खताने जाते. त्याच्यामुळं या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगतो की हे पुस्तक असेल, वाचनालय असेल, काका असतील, सुभाष भाऊ आहेत, मनोहर तात्या आहेत, आमचे नवनाथ भाऊ आहेत, सगळेच आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मला स्वतःला असं वाटतं की आपण सर्व विचाराच्या शिस्तीनं आणि सामाजिक आयुष्यामध्ये, सार्वजनिक आयुष्यात काहीतरी बदल झाला पाहिजे या निश्चित भावनेनं एकत्र काम करणारे माणसं आहोत. आणि ती आपल्या जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये शिस्त आहे. म्हणून आज जरी दिसत नसेल तर त्याच्यामुळे अदृश्य यांनी सांगितलेली कथा ज्यावेळेस त्यांनी सांगितली त्यावेळेस त्यांना बदल जाणवत नव्हता, पण आज ज्यावेळेस ते वाचतात त्यावेळेस त्यांना तो बदल जाणवतो. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले बदल आपल्याला जैविक खतामुळं, ऑर्गॅनिकमुळं माणसाचे बदल पिढ्यानं पिढ्या त्याला दिसतात, आज कळत नाहीत ते बदल. तसंच विचाराचं आणि चळवळीचंही आहे. तर आपण नित्रूड हे ऑर्गॅनिक खताचं गाव आहे. काका हे त्या ऑर्गॅनिक खताची शेती करणारे पुढारी आहेत.
आणि त्यांच्या हस्ते त्या गावात उद्घाटन व्हावं हे आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. पुस्तकाचंही त्यांनी उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि पुन्हा एकदा पोपटला मी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अजिजाच्या नावाचा ग्रंथालय सुरू केलं, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपण सर्व, सगळ्यांची नावं घेत नाही त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पण आपण सर्व गावातले प्रतिष्ठित आहात, ग्रामपंचायतचे सदस्य आहात, सोसायटीचे सदस्य आहात, सर्व विविध चळवळीतले कार्यकर्ते आहात, विद्यार्थी आहेत, मॅडम आहेत जिल्हा परिषदेच्या. आपण सर्व आलात आणि शांतपणे या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.